परभणी जिल्ह्यातील पूर्णा पंचायत समितीच्या सभापतीपदी अपक्ष उमेदवार सौ उज्ज्वला नारायण पिसाळ यांची निवड तर उपसभापतीपदी उबाटा गटाचे काशीनाथ कळबंडे यांची निवड करण्यात आली। पूर्णा पंचायत समितीच्या सभागृहात निर्वाचन अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली। यावेळी 12 पैकी 8 सदस्यांनी उज्ज्वला नारायण भाऊ पिसाळ यांना मते दिली तर आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांच्या गटाचे विलासगिरी यांना 4 मते मिळाली। निर्वाचन अधिकाऱ्याने अपक्ष उमेदवार उज्ज्वला नारायण भाऊ पिसाळ यांना विजय घोषित केले तर पंचायत समिती सत्ता मिळवण्यासाठी आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांनी शर्तीचे प्रयत्न केले। भाजपाच्या 3 उमेदवारांनी अपक्ष उमेदवारांना मते दिली तर गटाचा पराभव करत अपक्षाने बाजी मारली। पंचायत समितीच्या बाहेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पाटील, तारकर्ली येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, सुशांत हिंगे आदींनी चोख बंदोबस्त लावला होता। कालगाव येथे ढोल ताशाच्या गजरात मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीचा समारोप नारायणभाऊ पिसाळ यांच्या निवासस्थानी करण्यात आला। प्रारंभी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सत्यशोधक मारोतराव पिसाळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। पहिले प्रथम सर्व जनतेचा आभार मानते मी आणि तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल पण धन्यवाद आणि आमचे सहकारी आहेत त्यांचं पण खूप खूप धन्यवाद। कळबंडे साहेब, हे गणित कसं जुळालं? आपली उपसभापती निवड झाली, काय सांगणार? गणित पहिल्यांदा आम्ही एवढं गणित आम्ही जुळवण्यापेक्षा पूर्ण तालुक्यातल्या प्रत्येक जनतेच्या किंवा प्रत्येक मतदाराच्या मनात होतं की हे गणित ह्या पद्धतीनं जुळावं आणि हे गणित जुळून आलं। जुळून येण्याच्या मागचं कारण जे बी तालुक्यातले प्रमुख नेते असतील ह्या प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेतला आणि आमच्या सदस्यांनी हे आमच्या जे 8 सदस्य आहेत या 8 सदस्यांनी आम्हाला मनापासून सहकार्य केलं। सभापती निवड करताना बी आमचे 8 मतदान झाले आणि उपसभापतीसुद्धा 8 झाली। त्या उलटसुलट चर्चा होत्या पण ती चर्चा कुठली खरी नव्हती। त्यामुळं आम्ही पहिल्यांदा सर्व पूर्णा तालुक्यातल्या जनतेचे आभार मानतो आणि त्याच्याचबरोबर आमच्या 8 सदस्याचे आभार मानून आणि आजच्या सगळ्यात महत्त्वाचं यंत्रणेने जे सहकार्य केलं, कोणी काय आता तुम्ही ऐकले सगळं, त्याच्यामुळे आम्ही बाकी कोणा काही बोलण्यापेक्षा आमचं सगळ्या गोष्टी या विजयाचं श्रेय कुणाला देणार आहात? विजयाचं श्रेय आम्ही या पूर्णा तालुक्यातल्या पूर्ण जनतेच्या जे मनात होतं आणि त्याच्यानंतर आमच्या परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार यांनी जे शब्द दिला होता आणि त्याच्यानंतर पूर्णा विशाल कदम असतील, बालाजी देसाई असतील, त्याच्यानंतर आम्हाला कळत नकळत आमच्या 3 भाजप सदस्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली आणि जिल्हा प्रमुख असतील आणि जे भाजपच्या 3ही सदस्यांना आम्हाला मनापासून मदत केली। त्यामुळे आमच्या सर्व सदस्याचे आणि सर्व जिल्ह्यातील ज्या मंडळींना आम्हाला सहकार्य केले त्याचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो। पहिल्या प्रथम मी आपल्या गावलगाववासियांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो। कारण आपण जे 1993 पासून सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करतो। कालचा आपला 8 तारखेचा सामूहिक विवाह सोहळा हे 33वा सामूहिक विवाह सोहळा। अभिनंदन याच्यासाठी करायचं मला तुमचं सगळं गावगाववासियांचं किंवा मालक गेल्याच्या नंतर आपले हे सामूहिक विवाह सोहळे बरेच पण त्यांच्या गैरहजेरी व आणि मी कालच्या कार्यक्रमाला नसल्यामुळं चांगल्या पद्धतीनं आपण सामूहिक विवाह सोहळ्याचं नियोजन केलं। मला जवळपास 100 आपल्या एरियातून आपल्या तालुक्यातून लोकांचे फोन आले असतील किंवा बा मारुतरावच्या नंतर तुम्ही होत्या, तुम्ही कार्यक्रमाला नसून सुद्धा गावातील सर्व व्यक्तींनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला म्हणजे कुठंच पुढला असं म्हणजे हात दाखवायची, बोट दाखवायची वेळ आणण्याची बा इथं काय कमी पडेल तिथं काय कमी पडेल। त्यामुळं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो। दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण जे 2026 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये 2 महिन्यापासून जे अहोरात्र मेहनत घेतली सर्वांनीच, आपल्या सर्कलमधल्या सर्व कार्यकर्त्यांनी, मतदारांनी सुद्धा सर्वांनी 2 महिन्यापासून मेहनत घेतली। त्या मेहनतीचं फळ म्हणून
आपल्याला आज हे जे पूर्णा पंचायत समिती सभापती भेटले ते पूर्ण तुमच्या सर्वांच्या ताकदीमुळे एकजुटीमुळे आपल्याला हे पंचायत समिती सभापतीपद भेटले. पण मी तुम्हाला एवढा विश्वास देऊ शकतो की तुम्ही जे आपल्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला मी भविष्यामध्ये आम्ही किंवा आपला पिसाळ परिवार कधीच कोणाच्याच याला तडा जाऊ देणार एवढी गॅरंटी देतो. आणि भविष्यामध्ये आपण सर्वजण मिळून चांगल्या प्रकारे आपलं एक सर्कल चांगलं एक चांगले विकासाचं एक मॉडेल बनेल या पद्धतीने आपण सर्वजण मिळून काम करू. एवढं बोलून थांबतो. जय